आदरणीय कीर्तिभाऊ जिपकाटे, आदरणीय देवनभाऊ एंडे, आदरणीय श्यामाभाऊ पंचबुधे, आदरणीय दिलीपजी चापेकर भाऊ, आदरणीय शरदभाऊ लांजेवाड, आदरणीय चरडे भाऊ, आदरणीय तिजारे भाऊ, आदरणीय संपूर्ण मार्गदर्शक उपस्थित सर्व आदरणीय मन, आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते सूरजदादा, समोर बसलेले सर्व सेवक सेवकिनी बाळगोपाळ, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आपण या मार्गात सर्व दुःखी आलो आणि आपण या मार्गात जुळण्याआधी प्रत्येक मार्गदर्शकाने आपल्याला या मार्गाची रूपरेषा समजून सांगितली आणि बाबांनी एक शिकवण दिली आहे भागवत प्राप्तीचा, आणि भागवत प्राप्तीचा हा मार्ग आपल्याला सोपवून दिला। भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या कुटुंबांना ही तत्वे स्वीकारायची असतील त्या कुटुंबांनी सर्व व्यक्तीच्या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेले तत्व शब्द नियम ज्या कुटुंबांना मान्य पालन करावे असतील त्या कुटुंबांनी या मार्गाशी जुळावे आणि ज्या परिवारांना बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम हे मान्य नसतील आणि स्वार्थापोटी या मार्गाशी जुळायचे असेल तर त्या कुटुंबात भगवंत सुद्धा कार्य करणार नाही, कारण की हे नियमावली पान नंबर 3 वर लिहून आहे बाबांची शिकवण। आणि आपण या मार्गात जुळलो तर प्रत्येक हा दुःखी जुळला। आपण ज्यावेळेस या मार्गात जुळण्याआधी सर्व करून चुकलेलो 12 घाटचं पाणी पिलंय, ते काय म्हणते कितीतरी कोटी देव आहे त्यांनाही पुजलो, पण भगवंतांनी सहकार्य केलं नाही, कारण की त्यावेळेस आपले कर्म चुकत होते। आपण कर्मभोगी होतो, आपल्याला शिकवण नव्हती, काही नव्हतं, त्या कारणास्तव आपले कर्म काय, आपले विचार काय, आपल्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नव्हती, जे तोंडात आलं ते बोलून द्यायचं। आणि त्या पद्धतीने जे अगोदर आपल्याला खूप म्हणजे शिकवण मिळाली आहे, खूप संतांनी वगैरे सांगितलं आहे, पण त्या संतांच्या आपण त्यावेळी डोक्यात धरलं नाही। गाडगे महाराजांनी सांगितलंय, तुकोबांनी सांगितलंय, पण सर्वांनी सांगितलं की या मानव धर्मावर, या पृथ्वी तलावर त्या एकच भगवंताची ओळख करून दिली आहे माणसामध्ये, पण आपण त्या भगवंताला ओळखलं नव्हतं आणि आपण कर्मभोगी बनलो, त्या म्हणजे आपल्या जीवनात चालण्यामध्ये कुठेतरी चुकलो आणि कर्मभोगी बनलो आणि दुःख घेऊन आलो। आणि तेव्हा दुःख आलं तेव्हा कुठलाच भगवंत आपल्याला आळ आला नाही, कारण की त्यावेळेस कितीतरी पूजन झाले पण कोणीही आळ आला नाही। आपण दगडाचाही पूजला, सोन्याचाही पूजला आणि चांदीचाही पूजला, पण कोणीच धावला नाही, नवस कबूल केला, सर्व केलं, धावला नाही। आणि शेवटी आपण या मार्गात मरण्याचे वचन दिलं, शब्द दिला आणि शब्दरूपी भगवंत कार्य करत। आता मी हे शिकवण याच्यासाठी पहिलं सांगितली, एक अनुभव आहे माझ्या गावातला, माझ्या परिसरातला अनुभव आहे। ज्यावेळेस तो परिवार मार्गाशी जुळला आणि मार्गात जुळल्यानंतर 3 दिवसाच्या कार्यात 7 दिवसाच्या कार्यात त्याला समाधानी मिळाली आणि समाधानी मिळाल्यानंतर सर्व व्यवस्थित चालू होतं। 2-3 महिने सर्व व्यवस्थित होतं, 3-4 महिने बहुतेक झाले असेल, तो मार्गाशी जुळला आणि मार्गात जुळल्यानंतर सर्व व्यवस्थित झाल्यानंतर त्या व्यक्तीने आता त्या छोट्याशा मुलाची तब्येत खराब झाली, पहिल्या दिवशी फोन केला आणि काकाजी म्हणते मुलाला खूप ताप आलाय आणि त्याचा ताप उतरून नाही राहिला, 2-3 दिवस झाले दवाखान्यात नेऊन राहिलो, ताप उतरून नाही राहिला, काय करावं समजून नाही राहिलं। मी म्हटलं ठीक आहे बेटा, 11 फुकाचं तीर्थ बनव आणि बाबाला सांग आणि दवाखान्यात घेऊन जा, म्हटलं आराम लागल। तरी भगवंत कार्य करून नाही राहिला, भगवंताने कार्य नाही केले, दवाखान्यात नेलं, सर्व झालं, 2-4 दिवस निघून गेले। पहा माणूस किती चतुर असते, आणि निघून गेले, तो आपली चूक सांगत नाही। सेवक आजकाल खूप हुशार झाले, आणि जेव्हा मुलाची शेवटची वेळ आली, डोळे वटारले होते मुलांनी, मुलगा त्या मुलीच्या आईनं लढू फोन केला आणि ते लढत होती। मी म्हटलं काय झालं सांग, स्पष्ट रूपाने सांग।
तर ती बाई सांगायला तयार नाही, पण म्हणते मुलगा डोळे वटारून राहिला. आणि जेव्हा पोरगा डोळे वटारायला लागला तेव्हा तो सेवक म्हणते की काकाजी तोही स्वतः नाही म्हणत, त्या सेवकीन बाईला सांगून राहिला तू सांग का माझ्या मित्रानं त्यांना कोल्ड्रिंक मध्ये दारू दिली होती. म्हणजे आपण मार्गात जुळलो, आता चुका केल्या, त्या चुका सुद्धा परस्पर सोडवायला आपल्याला लाज वाटते. केव्हा आला तो, जेव्हा तो पोरगा मरायच्या दारात आला. म्हणजे आपण किती स्वार्थी झालो की त्या धर्माला, मानव धर्माने ज्या महानत्यागी बाबा जमदेवजीने आपल्याला ही कृपा निस्वार्थ फुकटामध्ये दिली आहे, त्या निस्वार्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचं बाबांनी आपल्या जेवढं काहीच नाही ठेवलंय नाही. तर जेव्हा अनेकात होतो, गुरु करायला जात होतो, मी गेलो होतो, माझ्या कानामध्ये त्याने काहीतरी म्हटलं होतं, लक्षात बी नाही. पण बाबाने तर खुलं सांगितलंय, सर्वाले 10 रुपयाची नियमावली दिली आहे, त्या 10 रुपयाच्या नियमावलीमध्ये तत्व शब्द नियम दिले आहे. नाही तर माझ्या मित्र अनुभव आहे इथं बसलाय, 40 लाख रुपये लिव्हर ट्रान्सफरचे सांगितले होते, बरोबर आहे मग, 40 लाख रुपये लिव्हर ट्रान्सफर, शेवटची वेळ बसलाय. आज बाबाच्या कृपेने वर्ष 1.5 वर्ष झाले ते मार्गात जुळले आहे. आज व्यवसाय व्यवस्थित आहे, ही बाबाची कृपा आहे. कोटी 40 लाख रुपये आज चांगले जीवन जगून राहिले. जो तत्व शब्द नियमानं चालेल त्याला पायाला काटाही रुपू देऊ शकत नाही. आज ठीक आहे, कारण की वेळ झालाय, मला अजून एक थोडस महत्वाचे बोलायचं आहे. या परिसरामधून मला एक थोडस माहिती मिळाली आहे की चर्चा बैठकीमध्ये कुठेतरी कोणी लोक येतात किंवा जे बी सेवक येतात, तर काही सेवक लोकांना त्यांचे विचार पटवून नाही राहिले आहे आणि आपल्याला आपल्या गावातली एकता टिकवायची आहे. तर माझे एकच मत राहील, काय आहे तर मला परिपूर्ण मालूम नाही, पण आपापला परिसर हा आपापल्याला सांभाळायचा आहे. ज्याप्रमाणे एकता या गावात सेवक संमेलन झालं तेव्हापासून चालू आहे आणि त्याच्यानंतर ज्या चर्चा येऊन आल्या ह्या थोडंसं मला वाईट वाटून राहिलं, कारण कोणाचे विचार पटतात नाही पटत. मी स्वतःच्या परिसरामध्ये माझ्या गावातली जी चर्चा बैठक आहे, मी खरंच सांगतो की माझ्या गावातल्या चर्चा बैठकीत सुद्धा मला खूप कमी, मी महिन्यातून एखादी म्हणजे 2 महिन्यातून एखादी चर्चा बैठक होती, कारण की इतर मी कोठी बाहेर जात राहतो, काही जात राहतो, पण माझ्या गावातली चर्चा बैठक व्यवस्थित सुरळीत चालू आहे. पण मला असं वाटते की इथल्या जे एकता चालू आहे ते एकतेला कोणी गालबोट लावू नका, कारण की बाबांनी एकता सांगितली आहे. मला कोणाचा विरोध नाही, काही नाही, मला कोणाशी काही लेनदेन बी नाही. माझा भगवंत आहे, माझा परिसर आहे, सेवक आहे, ज्याचे विचार पटेल त्याच्याकडे जाईन, काही मला त्याच्याबद्दल हे नाही. तर एक विषय सुद्धा आहे, आज मी ना काही सेवकायला बंद केलं, हकललं, जे चूक मी या माईकवर सांगू शकत नाही, अशी चूक करणाऱ्या सेवकांना बी काही मार्गदर्शक, बाहेरचे मार्गदर्शक कार्य देऊन राहिले. तुम्हाला मला या माईकवर सांगायची लाज वाटते, अशा चूक केलेल्या सेवकांना बाहेरचे मार्गदर्शक कार्य देऊन राहिले. म्हणजे तुम्ही ते चूक तुम्ही स्वप्नात विचार करू शकत नाही, अशी चूक केलेल्या सेवकांना स्वप्नात विचार करू शकत नाही. आज एक थोडंसं सांगतो, आई आणि मुलाचं काय संबंध असते त्याच्यावरून तुम्ही लक्षात आणा. तर अशा लोकांना बाहेरचे मार्गदर्शक कार्य देऊन राहिले, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या परिसरामध्ये मार्गदर्शक आहे त्यांना विचारपूस करून की या मुलांना, या परिवाराला कार्य का देत नाही, त्यांनी विचारपूस करायला पाहिजे, नंतर समोरचं कार्य करायला पाहिजे. नाही तर व्यर्थ आहे ना, मग ह्या दुकानदारीमध्ये काही मतलब राहणार नाही. ते तर दुकानदारी झाली, इथून नाही भेटत तर तिथं चाललो. आपल्याला बाबांनी सांगितलंय माणूस घडवायला, तर माणूस कुठून घडू? माणूस असे करणार आहे का जो आपल्या स्वतःच्या रक्ताचे किंवा कोणाच्या ओळखी ठेवू शकत नाही? असे माणूस घडणार आहे का? फक्त त्या मार्गदर्शकांना फक्त काही हेच राहिलाय, माझी संख्या वाढली पाहिजे म्हणून. आपली संख्या वाढवण्यात काही अर्थ नाही. मी आजपर्यंत या भाषेत कधीच बोललो नाही माईकवर, आणि खरंच सांगतो आज मला बोलावं लागून राहिलं, कारण की खूप वाईट वाटते. जिथं मानव धर्मावर गोष्ट आली तिथं माणसाला क्रोध येते.
कारण की हा मानव धर्म आहे, माणूस घडवायचा आहे, परिवार घडवायचा आहे, मार्गदर्शकावर जिम्मेदारी आहे। एका दुखी परिवाराला त्याचा परिवार घडवणं हे मार्गदर्शकाची जिम्मेदारी आहे। माझ्या जेवढा किती सेवक आहे याला महत्व नाही, 10 घडाचे 5 घडतील, पण ते टवटवीत दिसले पाहिजे, नाही तर करून राहिले कार्य काही अर्थ नाही, काही अर्थ नाही। सांगितलं उदाहरण आहे, नाही तर माझ्या भाऊ तर आतापर्यंत घाटावर गेला असता, घाटावर गेला असता, माझा मित्र घाटावर गेला असता। ज्यावेळेस त्याच्या घरी घेऊन लावलं होतं त्याच्या लहान भावानी, तेव्हा त्याची हालत पाहू शकत नव्हतो, पण आज एवढा सुंदर आहे की शब्दावर कार्य होते। कारण वेळ भरपूर झालाय, बोलायचं तर भरपूर आहे, म्हणून आपल्याला थोडस समजावं लागेल। कारण की हा मार्ग रस्त्यावर नाही, मार्ग रस्त्यावर नाही। जो माणूस या मानव धर्माला चुकेल त्याच्यासाठी मार्गदर्शकाचा दरवाजा हा बंदच पाहिजे। कारण की आज मी पाहून राहिलो परिस्थिती, जे मी असो, मला कुठल्याच गोष्टीशी काही करायचं नाही, काय आहे का नाही काही करायचं नाही, पण आपण या मानव धर्माचे सेवक आहोत हे समजून घ्या। आणि बाबांनी शिकवण दिली आहे, संस्काराची आहे आणि शिकवण ही मोलाची आहे। कारण हा फुकट भेटलेला मार्ग आहे, फुकट भेटलेला मार्ग आहे, म्हणून याला जपा। फुकट आहे पण याच्यामध्ये पावर पण तेवढाच आहे, याच्यामध्ये पावर बी तेवढाच आहे। मोबाईल वर तीर्थ बनवलं, मेडिकल मध्ये ऍडमिट होता, मेडिकल मध्ये ऍडमिट होता, मोबाईल वर फक्त तीर्थ कसं बनवायचं ते सांगितलं। डॉक्टर म्हणे या शेवटच्या याच्यात आहे, फक्त एका 7 फुकाच्या तीर्थामध्ये तो उठला आणि तिसऱ्या दिवशी घरी आला। ही कृपा भावाची आहे, आपल्याला समजायचं आहे हा मानव धर्म आहे। ह्या मानव धर्माला जपून तर कुठल्या पद्धतीनं शिकवण दिली आहे। खरंच आपण जर आपल्या परिवारामध्ये जी बाबाने दिलेली तत्वशब्द नियम आहे, ज्या माझी पत्नी, मी, माझा मुलगा मुलगी, आम्ही 4 लोक परिवारात आहोत, आमच्या 4 लोकांच्या परिवारामध्ये विचारामध्ये जर मतभेद आला तर परमेश्वर कार्य करणार नाही, हे तेवढंच खरं आहे। मी जर माझ्या कॉलर टाईट करून मी जर कुठलं कार्य करतो म्हणलं तर भगवंतही कार्य होऊ देणार नाही, हा अनुभव आहे। प्रत्येकाला आपल्या परिवारामध्ये 4 लोकांच्या कुटुंब असो, 5 लोकांच्या कुटुंब असो, 6 लोकांच्या कुटुंब असो, तो कुठलाही किती लोकांच्या कुटुंब असो, पण त्या परिवारामध्ये एकता असणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत एकता नाही, एक विचार नाही, तोपर्यंत भगवंतही काही करू शकत नाही। खरंच एक बाबांनी म्हटलंय की स्त्रियांसाठी आपण पतिदेवाला परमेश्वराचा दर्जा दिलाय आणि पतिदेवाला पण पत्नीचा जो दर्जा आहे तोही लक्ष्मीचा आहे। म्हणून आपल्याला एकामेकाला मान सन्मान द्यावाच लागेल, तेव्हाच भगवंत कार्य करेल, नाही तर काय आहो सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना करून राहिलो, दुःख दूर नाही आले तर सांग कोणाला। विनंती प्रार्थना केल्यानं होणार नाही, जे नियमावली दिली आहे त्या नियमावलीचं वाचन करावंच लागेल, वागणुकीत आणावं लागेल, वाचल्यानं होणार नाही, फक्त वाचल्यानं होणार नाही, आपल्या आचरणात आणावं लागेल। एक अनुभव सांगतो, माझ्या जीवनात घडलेला अनुभव आहे। माझ्या एका व्यक्तीसोबत जो बी असेल, मी नाव सांगत नाही, त्याच्यासोबत काही गोष्टी कारणानं तो मला खूप वाईट बोलला आणि वाईट बोलल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं नाही, माझ्यापेक्षा मोठा होता, उत्तर दिलं नाही। त्यांनी त्यावेळेस जेव्हा बोलला त्यावेळेस मला एकट्यामध्ये बोलला, माझी सर्व मर्यादा काढून टाकली, मी उत्तर दिलं नाही, त्यावेळेस मी उत्तर दिलं नाही आणि मी ते गोष्ट घेऊन माझ्या घरी आलो, माझ्या पत्नीला सांगितलं आणि मी आपल्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये शब्द ठेवला भगवंताजवळ आणि काही दिवसानं त्याच व्यक्तीनं मला 10 लोकांमध्ये माफी मागितली। मी त्यावेळेस त्यांना उत्तर दिलं असतं तर त्यावेळेस भगवंताला काय वाटलं असतं, हाच तर हुशार आहे, चालू द्या ना याच्यावाला, भगवंत मागे सरला असता। आणि तुम्ही जर भगवंताला सामोर करत आहात तर तो भगवंत सामोर होईल आणि तुम्हाला मागा करेल, तुमच्या पायात जे बी रस्त्यावरचे काटे आहे ना असे सरळ साफ होईल। आज आम्ही लोक एवढं खरंच त्यांनी माफी मागितली आणि मी मनातून माफ केलं, आज खरंच मनातून जुळलो
कुठे भेटलो, हे झालं, बोलणं चालणं सर्व व्यवस्थित आहे. म्हणून परमेश्वराला कुठल्याही परिस्थितीत सामोर करा. याच्यावर अगर एक उदाहरण म्हणजे अनुभव सांगतो म्हणलं तर अजून एक अनुभव आहे. एका सेवकाच्या वास काय म्हणते, धुऱ्यासाठी भांडण चालू होतं. भांडण तो माया धुऱ्यावर बांधते, तो माया धुऱ्यावर आला, हे ते चालू होतं. परिवार घरी आला आणि मार्गातला परिवार आणि तो आला आणि म्हणला काकाजी म्हणे तो खूप त्रास देऊन राहिला बाजूच्या शेतीवाला आणि तो खूप वाईट शब्दाचा सुद्धा वापर करते, तर मला खूप राग येऊन राहिला. दोघही जण ते पत्नी पण शेवकीन बाई बी लढायला लागली. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही लढा नको, तुम्ही त्याला उत्तर नको द्या, पण मात्र तुम्ही आता घरी जा आणि त्या भगवंताला सामोर करा आणि भगवंताला एका तासात 3 वेळा विनंती करा आणि त्याला सांगा की हा व्यक्ती मला त्रास देऊन राहिला, माझ्या धुऱ्यावर येऊन जो बी त्रास देऊन राहिला तो त्रास सांगा आणि तो भगवंत घडवेल. तुम्ही घडवायचे नाही, भगवंताला सामोर करा. एका तासात 3 वेळा भगवंताजवळ शब्द ठेवला आणि परमेश्वरानं कार्य केले आणि परमेश्वरानं कार्य केले. दुसऱ्या दिवशीपासून तोच व्यक्ती त्या सेवकासोबत चांगल्या प्रेमाने बोलू लागला आणि आपला जो त्रास होता तो दूर झाला. ते भगवंताची कृपा आहे. जोपर्यंत आपण अनुभव घेणार नाही तोपर्यंत परमेश्वरी कृपा काय आहे हे समजणार नाही. तर आलो होतो दुःखासाठी, फक्त दुःख दूर झालं. माझी गृहस्थी उंचावून राहिली, माझी गृहस्थी खाली आहे. मी सकाळी कामाला चाललो, संध्याकाळी कामाला चाललो, याच्यामध्ये काही होणार नाही. आपल्याला जे शिकवण दिली आहे त्या शिकवणीचा आत्मसात करावं लागेल, तेव्हाच होईल. म्हणून एवढेच बोलतो. आमचे भाऊ मोबाईल दाखवूनच राहिले, म्हणून एवढेच बोलतो. आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या